मित्रांनो, अगोदर 4G नेटवर्क होतं, आता 5G नेटवर्क आलेलं आहे। त्यासाठी सर्वांना 5G मोबाईल घेण्यासाठी इच्छुकता वाढलेली आहे। कोणता मोबाईल घ्यावा हे काहीच कळत नाही। त्यासाठी मी आज तुम्हाला सर्व कंपनीचे सर्वात कमी रेटवाले 5G मॉडेल नंबर सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी पूजा। आज मी तुम्हाला सॅमसंग, नोकिया, इंटेल, टेक्नो, ओप्पो, इओ, पोको या सातही कंपनीचे सर्वात कमी रेटवाले 5G मॉडेल नंबर आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे या सातही कंपनीमधून कोणती कंपनी बेस्ट आहे। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत सॅमसंग गॅलेक्सी M14 5G मोबाईल। हा मोबाईल तुम्हाला 9,990 रुपयाला भेटणार आहे। यामध्ये तुम्हाला 3 कलर मिळतील, टेल, ब्ल्यू आणि सिल्वर। 4GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळेल। यामध्ये तुम्हाला 6000 mAh ची बॅटरी मिळेल। बॅक कॅमेरा 50 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा मिळेल। 5mm प्रोसेसर आणि 6.6 इंच फुल HD डिस्प्ले। हा फोन बाय करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे नोकिया। नोकिया ही कंपनी खूप जुनी आहे आणि खूप फेमस आहे। नोकिया G42 हा 5G मोबाईल तुम्हाला फक्त 9,999 रुपयाला मिळणार आहे। यामध्ये तुम्हाला 4G रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळणार आहे। यामध्ये पण तुम्हाला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे आणि फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा मिळणार आहे। नोकिया कंपनी असा दावा करते की जर एकदा मोबाईल चार्जिंग केला तर 3 दिवस चार्जिंग टिकेल। मित्रांनो, नोकिया कंपनी ही खूप छान आहे आणि डिस्प्ले क्वालिटीसुद्धा खूप छान आहे। या पण मोबाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। यानंतर आपण वळूया इंटेल P55G मोबाईलकडे। यामध्ये तुम्हाला 2 कलर मिळतील, एक ब्ल्यू आणि दुसरा ग्रीन। यामध्ये पण तुम्हाला 6GB रॅम, 128 GB स्टोरेज आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल आणि 6.6 इंच फुल HD डिस्प्ले स्क्रीन मिळेल। या मोबाईलची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। यानंतर ओप्पो A59 5G मोबाईल। मित्रांनो, या मोबाईलमध्ये प्राईसमध्ये थोडासा डिफरन्स आहे, कारण ओप्पो कंपनी ही सर्वात बेस्ट आहे, त्यामुळे त्यांनी 15,499 रुपयापासून 5G मोबाईल स्टार्ट केलेले आहेत। यामध्ये तुम्हाला 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळणार आहे। 13 मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळणार आहे। 5000 mAh ची बॅटरी मिळणार आहे आणि 6.5 ची फुल HD स्क्रीन मिळणार आहे। या मोबाईलची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। आता वळूया आपण 5व्या कंपनीकडे, Vivo Y28 5G मोबाईल। यामध्ये तुम्हाला 4G रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळणार आहे आणि 6.5 LCD स्क्रीन। 50 मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळणार आहे। या मोबाईलची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। आता वळूया 6व्या कंपनीकडे, पोको M6 5G मोबाईल। हा मोबाईल तुम्हाला फक्त 9,999 रुपयाला मिळेल। यामध्ये पण तुम्हाला 6GB रॅम, 128 GB स्टोरेज, 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5000 mAh ची बॅटरी मिळेल। या मोबाईलची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। आणि 7वी कंपनी जी आहे टेक्नो।
टेक्नो कमॉन 19 5G मोबाईल। यामध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळणार आहे। 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सोबत 6.8 इंच फुल HD डिस्प्ले स्क्रीन मिळणार आहे। सर्व मोबाईलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती कंपनी सर्वात बेस्ट राहील। जर तुमचं बजेट लव असेल तर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी M14 घ्या। जर तुमचं बजेट हाय असेल तर तुम्ही ओप्पो A59 घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा।